ठाकरेंचा नगराध्यक्ष विजय, मात्र विजय जल्लोषात भरत गोगावले। राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुया उंचावणारी घडामोड घडली आहे। ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आणि लगेच शिवसेनेचे आमदार भरत गोगावले त्यांच्या भेटीसाठी पोहोचले। या भेटीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल चौगुले हे विजयी झाले आणि त्यानंतर मंत्री गोगावले यांचा ताफा श्रीवर्धनच्या दिशेने रवाना झाला। गोगावले हे अतुल चौगुले यांच्या विजयी जल्लोषात सामील झाले आणि त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी अतुल चौगुले असं म्हणाले, ज्यांनी सर्वांच्याच भुया उंचावल्या। माझ्या विजयात गोगावले यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचं चौगुले यांनी कबूल केलं। चौगुले काय म्हणाले तुम्हीच ऐका। की शिवसेनेमध्ये अंतर्गत असं काही होत नाही। शिवसैनिक असतो, मग तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असू दे किंवा माननीय एकनाथ शिंदे साहेब पक्षाचा असू दे, शिवसैनिक हा डायरेक्टली रोग बाय ठोक असतो। त्यामुळे असं काय बोलणं वगैरे नाही। पण मी ह्या ठिकाणी सांगतो की ह्या विजयामध्ये जर का सगळ्यात मोठा कुणाचा वाटा असेल तर माननीय भरत शेठ गोगावले साहेबांचा आहे, माननीय अरविंदजी निवगणे साहेबांचा आहे आणि माननीय जिल्हा प्रमुख शिवसेनेचे प्रमोदजी घोसाळके साहेबांचा आहे। कारण ह्या सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या सर्व ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे। शब्द नीट ऐकून घ्या, ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे। आणि ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती। आज धनशक्ती हारलेली आहे। पैशाचा महापूर आला होता, करोडो रुपये खर्च केले गेले, परंतु जनतेने पैशाला जुमानलं नाही। आज श्रीवर्धनची 13,000 जनता आहे, 8,500 वोटिंग झालेलं आहे। त्या संपूर्ण 13,000 जनतेचा मी शतशः ऋणी आहे। आणि आता तुम्ही भविष्यात दुसरा मला प्रश्न काय विचाराल तो मला माहिती आहे की पक्षप्रवेश वगैरे, तर असं काय आमचं बोलणं झालेलं नाही आहे। व्यक्ती एवढी मोठी आहे की काही भेटावं किंवा मी काय द्यावं म्हणून त्यांनी मदत केलेली नाही साहेबांनी। विचार मोठे आहेत साहेबांचे आणि त्यांचे जे काही शेठचे जे काय विचार आहेत ते मोठे आहेत। त्यांनी कुठल्या अपेक्षेने काय केलेलं नाही आहे, ते भविष्याचा प्रश्न आहे, तो त्याच्यावर आपण नंतर बोलू। आता फक्त मी या ठिकाणी श्रीवर्धनच्या 13,000 जनतेचे आणि मला सहकार्य करणाऱ्या सगळ्या, मी आता नावं पण घेतोय, दोन्ही शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांचा देखील ऋणी आहे। आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटातील जे कोणी असंतुष्ट होते किंवा ज्यांना माझ्याबद्दल प्रेम होतं त्या सगळ्यांचा मी आभारी आहे। तर दुसरीकडे आम्ही गनिमी काव्याने केलेल्या युद्धात आम्हाला यश आल्याचं भरत गोगावले म्हणाले। कारण तो ज्या चिन्हावर लढलेला आहे तर आमच्या वरिष्ठांकडे चर्चा करणार, त्याची मानसिकता आहे, आम्हालाही त्याची कल्पना आहे आणि त्यालाही कल्पना आहे की आमच्या शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी की अतुलला जी काय मदत केलेली आहे तो आयुष्यात कधी विसरू शकत नाही आहे। तो त्याच्या तोंडाने सांगाल, आम्ही सांगण्यापेक्षा आम्ही जे काय गनिमी काव्याने जे काय युद्ध केलं त्या युद्धामध्ये आमचा जय झालेला आहे आणि ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आहे त्यांचा आभार मानतो। चौगुले यांनी गोगावलेंना विजयाचं श्रेय दिल्यानं आता ठाकरेंचा नगराध्यक्ष शिंदेंच्या गळ्याला लागणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। मात्र पक्षप्रवेशाबाबत चौगुले यांनी काही ठोस भूमिका घेतलेली नाही। जनतेने पैशाला जुमानलं नाही। आज श्रीवर्धनची 13,000 जनता आहे, 8,500 वोटिंग झालेलं आहे। त्या संपूर्ण 13,000 जनतेचा मी शतशः ऋणी आहे। आणि आता तुम्ही भविष्यात दुसरा मला प्रश्न काय विचाराल तो मला माहिती आहे की पक्षप्रवेश वगैरे, तर असं काय आमचं बोलणं झालेलं नाही आहे। व्यक्ती एवढी मोठी आहे की काही भेटावं किंवा मी काय द्यावं म्हणून त्यांनी मदत केलेली नाही साहेबांनी। विचार मोठे आहेत साहेबांचे आणि त्यांचे जे काही शेठचे जे काय विचार आहेत ते मोठे आहेत। त्यांनी कुठल्या अपेक्षेने काय केलेलं नाही आहे, ते भविष्याचा प्रश्न आहे, तो त्याच्यावर आपण नंतर बोलू। आता फक्त मी या ठिकाणी श्रीवर्धनच्या 13,000 जनतेचे आणि मला सहकार्य करणाऱ्या सगळ्या, मी आता नावं पण घेतोय, दोन्ही शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांचा देखील ऋणी आहे। आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटातील जे कोणी असंतुष्ट होते किंवा ज्यांना माझ्याबद्दल प्रेम होतं त्या सगळ्यांचा मी आभारी आहे। या घडामोडींमुळे गोगावलेंनी श्रीवर्धनमध्ये खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी ही खेळी केल्याचंही बोललं जात आहे। आता येत्या काळात चौगुले शिंदे सेनेत दिसतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार।